आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे, की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे. मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे. एकूण युती आहे की नाही ते तुमचे प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे. साहजिकच आहे, एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर ते सुद्धा या आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया ह्याच्यामध्ये ते पण येऊ शकतात. उद्धव साहेब इकडे कुठे? इकडे इकडे हा. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामध्ये ही इंडियाची बैठक होते. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे. तर अशा असं वेळेला असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत त्यांना निवडणूक घेण्याचं धाडस ते करतील असं मला वाटत नाही. आणि आता जो आधी प्रश्न विचारला होता पवार साहेबांनी त्याचं उत्तर दिलं की 4 राज्यांसोबत लोकसभा, मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या. ह्याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी फायद्याचा. परिणाम नक्की दिसणार आहे कारण लोक वाट बघतायत. धन्यवाद. आणि पवार साहेब पवार साहेब एक सवाल असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी असं डिसिजन घेतलं आहे की ते तटस्थ राहणार आहे. तर यामुळे इंडिया आघाडीला काय वाटते, म्हणजे मायावती तटस्थ राहणार आहे, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभाची जास्त सीट आहे. की मायावतीजी नक्की कोणाच्यावर एकत्रित जाण्याची भूमिका घेणार आहेत. आम्हाला असं दिसतंय की काही वेळेला भारतीय जनता पार्टीशी सुद्धा त्यांनी सुसंवाद ठेवलेला आहे. ते आज ठेवतील असं मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टीची स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्यावर निर्णय घेणं अशक्य आहे. पवार साहेब एक एक मिनिट त्यांना विचारतो. नाही हो दे, एक त्याचं एक होऊ दे. एक सवाल ये है कि पवार साहब आपसे और उद्धव जी आपसे दोनों लोगों से, क्योंकि ये अलग अलग विचारधाराओं का अलायंस है, तो ऐसे में इस पूरे चीज़ों को जब आगे बढ़ेगा तो एक कोऑर्डिनेशन कमेटी की ज़रूरत पड़ेगी, क्योंकि ये लगातार चल रहा है. तो उसको लेकर क्या संयोजन समिति अलग से बनाई जाएगी? और दूसरा सवाल ये है कि विपक्ष जो सरकार में बैठे लोग हैं वो लगातार आप लोगों पर कह रहे हैं कि अभी तक कोई चेहरा आप लोग तय नहीं कर पा रहे हैं, तो प्रधानमंत्री पद का उम्मीदवार कैसे तय कर लेंगे? बात ऐसी है कि अलग अलग पार्टीज है, ये बात सच है, मगर बैठ कर डिस्कस करके मिनिमम कॉमन प्रोग्राम हम तैयार कर सकते हैं और मिनिमम एग्रीगेट प्रोग्राम इसके आधारित हम बनाने के लिए चॉइस बहुत है. सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है? जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं, सब लोगों ने उनका अनुभव लिया है. अब बीजेपी के सामने सवाल है कि अरे अभी चुनाव जीतना है, क्योंकि कर्नाटक में तो देखा आपने कोई कामयाबी हासिल नहीं हुई. बजरंग बली भी लाना पड़ा उनको, लेकिन तो भी बजरंग बली ने उनको आशीर्वाद नहीं दिए. तो अब उनके सामने सवाल है कि चॉइस क्या है, क्या कौन बनेगा जो करोड़पति नहीं. साहेब एक दोन क्या प्रश्न क्या आहेत. इस क्या 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 इसी डर से लगातार वो लोग ये कह रहे हैं कि कोई दूसरा चुनाव हम एक साथ नहीं कराएंगे, क्योंकि उनका एंटी इनकम्बेंसी जो है वो नेशनल वाइड पर ना पड़े, ऐसी उनको डर है क्या उनको? अभी उनके मन की बात मैं कैसे समझू? वो तो टीव्ही पे होती रहती है. पवार साहेब मला प्रश्न विचारायचा आहे की इंडिया अलायन्सच्या बाबत थेट पंतप्रधानांपासून ते अमित शहा हे थेट आरोप करतात की एकतर भ्रष्टाचारी आणि घराणेशाही अशा स्वरूपाची ही अलायन्स आहे. याला उत्तर काय तुमचं? आणि पहिल्यांदा हे मी प्रधानमंत्र्यांचं भाषण भोपाळचं ऐकलं आणि भोपाळच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली, भ्रष्टाचाराची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या 2 गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह एकच आहे प्रधानमंत्र्यांचा, ते प्रधानमंत्री आहेत देशाचे,
जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या समोर ठेवावी. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, त्याची चौकशी करा आणि संबंध देशाला सांगा वस्तुस्थिती काय. पवार साहेब एक प्रश्न असा आहे पवार साहेब, आपल्यासोबत आपले काही सहकारी बाजूला गेले, त्यामुळे अनेक लोक आपल्या संभ्रमणात आहे. जे काही पार्ट्याज आहेत देशभरामधले त्यांचाही संशय आहेत की पवार साहेब आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे काही सहकारी भाजप सोबत आहे. हा संभ्रम मोठा आहे, लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही संभव नाही. या लोकांना त्यांची जागा उद्याच्याला या राज्याचे मतदार दाखवतील. अजिबात स्पष्टता आमच्या सगळ्या हितचिंतकांच्यामध्ये आहे. पवार साहेब, दिनेश पवार साहब दो सवाल है पवार क्या साहब, असदुद्दीन ओवैसी सवाल ये है कि आपने तो कह दिया कि संभ्रम नहीं है, भ्रम नहीं है, लेकिन कांग्रेस और शिवसेना के अरे नेता एक- कहते एक- आए एक- हैं एक कि मिनट। लगातार आज भ्रम बना आज की हुआ जो है। पत्रकार परिषद है ना वो इंडिया के बारे में है, अपने देश के बारे में है. नहीं, तो coordination बाकी हम फिर लोग तो कैसे मिलते होगा? रहते, उस वक्त ये सारे सवाल जवाब हो सकते हैं. पवार साहेब प्रश्न असा आहे पवार साहेब आपण सगळ्या विरोधी पक्ष सगळ्या पक्षांना आपण उन्होंने मुझसे बात की है और उनकी तैयारी है हम लोगों के साथ जाने की. मगर ये कोई अकेला इस पर डिसीजन ले नहीं सकता. इस पर कांग्रेस के साथ बात करनी होगी, उद्धव जी के नेतृत्व वाली शिवसेना के साथ बातचीत करनी होगी और इस पर कलेक्टिव डिसीजन होगा. जब तक कलेक्टिव डिसीजन होता नहीं तब तक इन लोगों का जो सुझाव है इसका स्वीकार करना हमें मुश्किल है. क्या ओवैसी साहब और बीआरएस को लेकर बातचीत चल रही है आपकी? उद्धव जी, पवार साहब क्या आज बीआरएस चूंकि बातचीत इंडिया बैठक की होगी, मैं एक सवाल ये जानना चाहता हूँ कि कन्वेयर को लेकर के, संयोजक को लेकर के जो चर्चा चल रही थी, बताया जा रहा है, क्लैरिटी हम चाहते हैं. कांग्रेस से कहती है कि हम टीएमसी और दूसरे नेताओं के अंडर में काम नहीं कर सकते, दूसरी पार्टी कहती है हम कांग्रेस का कन्वेयर एक्सेप्ट नहीं कर नहीं, सकते. सुनो एक मिनट, इस सारे बातों का जवाब आपको मिल जाएगा, लेकिन एक बात आपको ध्यान में रखना चाहिए. शायद मैंने आज एनडीए का संयोजक कौन है मुझे तो पता नहीं, आपके पास अगर जानकारी होगी तो आप दे दीजिए. तो क्या कोई उद्धव जी, संयोजक कोई उद्धव डिसाइड जी, किया जाएगा उद्धव या जी, 11 लोगों की कमेटी बनेगी? उद्धव जी, पवार साहब दोन प्रश्न आहेत. पवार साहेब क्या इस बीआरएस बैठक में अकाली दल आणि ओवैसी यांना पिछले बैठक में पिछली बैठक में ये कहा गया था कि एक कमेटी बनाई जाएगी, कोऑर्डिनेशन उद्धव साहब, कमेटी बनाई जाएगी. उद्धव और साहब, संयोजक पर भी पिछली बैठक में तय हुआ था कि मुंबई के बैठक में एक कोऑर्डिनेशन कमेटी बनाई जाएगी सभी लोगों की, या फिर संयोजक जो है उस पर चर्चा होगी. क्या ये दोनों मुद्दे होंगे जो अलग अलग नाम और आ रहे, कोई संयोजक चुना जाएगा? एक पहला सवाल है. नहीं, इसलिए तो मैंने पहले शुरुआत में कहा ना कि परसों हम दोबारा मिल रहे हैं और उस वक्त कल और परसों जितनी सारी बातें होगी आपके माध्यम से पूरी जनता, देश की जनता के लिए हम सबके सामने रखेंगे. उद्धव साहेब दोन मुझे लगता है पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. उद्धव साहेब पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की इंडियाची बैठक आहे, इंडियाच्या विषयावरती बोललं पाहिजे. आज सगळं एकत्र आहेत, पण सातत्यानं सामनामधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती सातत्याने टीका केली जाते. हा विसंवाद का आहे की कुठेतरी सतत टीका होते आणि तुम्ही जेव्हा आम्ही आमचं वैशिष्ट्य आहे ज्यांच्या सोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. आणि दुसरा पवार साहेब दुसरा प्रश्न असा आहे की भाजपबरोबर साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मीडियातनं टीका केली म्हणून आम्ही काम करायचं थांबवायचं का? तर तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. बरं पवार साहेब शिवसेनेचे नेते मागणी करतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं. जातो उद्या शपथ घेतो. पवार साहब दो चीजें सर, क्या बीआरएस अकाली दल और असदुद्दीन ओवैसी की पार्टी को साथ में लाने के लिए आप लोग कोशिश कर रहे हैं, बातचीत चल रही है? पवार साहब बात अभी तक हुई नहीं, मगर अकाली दल की इनकी एक भावना है कि इसमें साथ जा सकते हैं तो हम सोच सकते हैं, मगर इतना वो आसान नहीं है क्योंकि हमारे साथ केजरीवाल है, पंजाब की हुकूमत उनके हाथ में है, कांग्रेस पार्टी की वहाँ नीति अलग है और इसलिए हम जिससे हमारे डिफरेंसेस बढ़ेंगे ऐसा काम कुछ नहीं करेंगे.
उद्धव साहेब उद्धव साहेब या- उद्धव जी सभी को धन्यवाद। उद्धव जी मुझे लगता है उद्धव जी, कि ये two प्रेस point- कॉन्फ्रेंस हमने खत्म कर दी है। धन्यवाद।